वंदे. आज नवी मुंबई महानगरपालिका समाज विभाग यांच्या विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्तानं कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा हा सोहळा. या प्रसंगी उपस्थित आपल्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे, उपस्थित असलेल्या बंधूंनो, खरं म्हणजे जिच्या हाती पालण्याची दोरी ती जगाला उद्धारी. वडील कुटुंबाच्या साठी श्रम करण्यासाठी बाहेर जातात, परंतु संस्कार देण्याचं काम आईच करत असते. आईच्या पश्चात असलेली मोठी बहीण करते. म्हणजे कुठल्याही कर्तृत्ववान पुरुषाला घडवण्यामध्ये आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा हा सहभाग जास्त मोठा असतो. खरं म्हणजे काल विधान भवन आणि विधान परिषदेमध्ये, खरं म्हणजे आजच्या ऐवजी कालच सन्मान आपला सर्वांचा झाला आणि त्यामध्ये या देशाच्या सर्व उच्चपदस्थ असलेल्या आणि माजी असलेल्या सगळ्या भगिनींचा सन्मान आणि उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. आता मी मगाशी झालं येतानाच मी आपल्या शिंदे साहेबांना म्हटलं की आता ही गर्दी बघताना की या पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला तिप्पट मोठं सभागृह करायला लागेल आणि तिप्पट मोठं सभागृह फक्त आपल्याकडे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे. मगाशी मी समाज कल्याणचे उपायुक्त किसनरावजी पालंडे यांना विचारलं, बाबा आपल्या महिला बालकल्याणासाठी किती निधी बजेटमध्ये आपण निश्चित केलेला आहे? तर सुमारे 60 कोटी रुपयाची भूमिका आहे. आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2029च्या कालखंडात 1/3 खासदार महिला करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर 1/3 आमदार सुद्धा महिला होणार आहेत. म्हणजे 2 बरोबर 1. आता म्हणजे त्याच रेशोप्रमाणे आता 60 कोटी रुपये जर बजेट असेल तर पुढच्या वर्षी तो 90 कोटी रुपये बजेट व्हावा अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून महिलांना सबलीकरण करण्याकरता मदत मिळेल. मगाशी मंदाताई म्हात्रेंनी सांगितलेली एक गोष्ट तिला मी दुजोरा देतोय. सिडकोच्या माध्यमातून जे भूखंड महापालिकेला मिळू घातलेले आहेत त्या भूखंडामध्ये मी वारंवार म्हटल्याप्रमाणे आपल्या शहरातले जे फेरीवाले त्याचं एकदा सर्वेक्षण करा. आता याच्यामध्ये कुचराई करू नका, नाहीतर मलाच एक दिवस तुमच्या तिकडे कार्यालयामध्ये येऊन आंदोलन करावं लागेल. मी सुनील पवारजींना त्याविषयी जनता दरबारात म्हटलेलं इट इज टू मच नाव. आता याच्यापुढे कुठल्या गोष्टी सांगून त्याच्यावर कारवाई होणार नसेल तर ते उचित नाही. मी सिंगल साहेबांना सुद्धा MDना बोललोय की नाव इट इज टू मच. आमच्या आत्मसंयमाची परिसीमा ओलांडली जात आहे आणि म्हणून कैलासजी शिंदे तुम्हाला मी सांगतो की तुम्ही माननीय प्रधान सचिव नगरविकासच्या माध्यमातून सिडको MD तुम्ही बसला असाल. आपल्या शहराला पाहिजे असलेले ग्राउंडचे म्हणजे मैदान, गार्डन, शैक्षणिक संस्थांकरता म्हणजे आपल्या शाळांकरता, आपल्या आरोग्याकरता म्हणजे हॉस्पिटल करता ज्या ज्या गोष्टींची भूखंडांची गरज आहे तुम्ही त्या बघा आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी अंतिम मान्यता मिळत नसेल ती यादी मला द्या. मी सिंगल साहेबांशी 1 to 1 आम्ही दोघे बसणार आहोत आणि त्याच्यानंतर एकदा या फेरीवाल्यांचं निश्चितपणे माझा दावा आहे की 50% फेरीवाले हे बाहेरच्या शहरातले आहेत. मुंबईला जाऊ, ठाण्याच्या ठाण्याला, पनवेलला, मुंबऱ्याचे कल्याणचे या शहरामध्ये ज्या नोडमध्ये, ज्या सेक्टरमध्ये, ज्या टाईपमध्ये त्याच्यामध्ये आमची गावं पण त्याच्यात समावेश.
त्या ठिकाणी त्या लोकांकरता लायसन्स, तर पुन्हा सगळे लायसन्स स्क्रॅप करा फेरीवाल्यांचे आणि पुन्हा नव्यानंच त्या ठिकाणी द्या. फेरीवाला असेल तो आमच्याच नोडमधला, आमच्याच सेक्टरमधला, आमच्याच टाईपमधला असला पाहिजे. दुनियेचे लोंढे आम्ही अपघात घडला तर आमचे रुग्ण असतील सर्वसाधारण सुशिक्षित आले त्यांना खाली बसू आणि त्या अपघाती लोकांची ती माणुसकी झाली. परंतु दररोज आणि 365 दिवस आम्ही हा बोजा घ्यायचा हे काय आम्ही त्यांनी ठेका घेतलेला नाही, हे मी स्पष्ट म्हणतो. आणि म्हणून त्याचबरोबर जे भूखंड मिळते ज्याला हॉकर्स पॉलिसीच्या जे हॉकर्स प्लाझा बनवाल त्यामध्ये एक 20% या महिलांकरता त्या ठिकाणी माझं म्हणजे प्रत्येक नोडमध्ये सेक्टरमध्ये भूखंड घ्या, एक हॉकर्स प्लाझा बांधा. जे फेरीवाले असतील त्याच्यामध्ये 25% रिझर्व्ह महिलांकरता रिझर्व्ह ठेव, फेरीवाल्यांच्या व्यतिरिक्त. म्हणजे मंदाताईंनी म्हटल्याप्रमाणे हे बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी पैसे जमा केले, श्रम केले, उत्पादन केलं, त्यांना मार्केटिंग इझिली होण्याकरता काम होऊन जाईल. मी नेहमी सांगतो आपल्याला की आता मी पोलीस आयुक्तांशी बोलले, मी आणि पोलीस आयुक्त एक बैठक घेऊन पोलीस स्टेशन आपल्याला म्हणजे आपल्या शहरामध्ये फेरीवाले या चुकीच्या पद्धतीनं होणाऱ्या लोकांना रोखण्याकरता राऊंड द क्लॉक आपल्याकडे महापालिकेचा एक अधिकारी किंवा कर्मचारी आणि पोलीसवाले तिथे फेरीवाला स्थिरावरणार नाहीत याच्यासाठी जबाबदारी घेतली पाहिजे. आता ऑनगोइंग तुम्हाला सांगतो की काल विधान भवनामध्ये आमच्या एका महिला आमदारांनी सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक महिला आणि पुरुष मोटरसायकल होते, लोक येतात त्यांच्याकडून ते कधी पुढे घेऊन जातात. त्यांनी DCPला फोन लावला आणि 10 मिनिटामध्ये तिथून फोन आला आणि ते लोक निघून गेले. म्हणजे त्या आमच्या महिला आमदाराचा आरोप असा होता की ह्या DCPनेच त्यांना कळवलं की या ठिकाणी एका तुमच्या आमदार महोदयांनी आमच्याकडे तक्रार केली. म्हणजे अशा प्रकारच्या वाईट गोष्टी करता जर नेक्सस असेल तर देश कसा समर्थ होणार, कसा देश पुढे जाणार. आणि म्हणून आपल्या मनाला दिसण्यासाठी नाही असण्यासाठी आनंद मिळाला. तुम्हाला चेहऱ्यावरचा खोटा आनंद पाहिजे का खरा आनंद पाहिजे? खरा आनंद पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सकस त्यानं काम करायचं. आणि म्हणून या ठिकाणी महिला भगिनींना निश्चितपणे सामर्थ्य दिलं पाहिजे. आणि ते सामर्थ्य देण्याकरता आम्ही तुमचे बांधव तुमच्या पाठीमागे ताकदीने मोठ्या भावासारखे उभे आहोत. आता मंदाताई बोलली की महिला हे अंगार आहे, ही गोष्ट खरी आहे. अंगार म्हणजे आग. एक आग दीपज्वलन करण्याकरता स्वयंपाकाचं म्हणजे गॅस ती आग तिथं पण लागते आणि एखादा दुष्टबुद्धीचा माणूस घराला आग पण लावतो. म्हणजे आगीचा वापर करण्यावर आहे, मनोवृत्तीवर आहे. तुम्ही ज्या दृष्टिकोनातून जगाकडे बघता तर तो तसाच असतो असं नाही. असणं आणि भासणं. एखाद्या ठिकाणी काचेच्या खाली हात घातला आणि काचेवर दाग असेल तर तो हातावर दिसतो, परंतु हात हटवल्यानंतर दाग काचेवर असतो. आणि म्हणून कुठल्याही गोष्टी बोलण्यापूर्वी विचारपूर्वक बोलल्या पाहिजेत, विचारपूर्वक कृती केली पाहिजे. आणि आपल्या मुलाबाळांना संस्कार देण्याचं असं तुम्ही काम. नवी मुंबई 1 स्टेप अहेड आहे. नवी मुंबई महापालिकेचं आयुक्त किंवा त्यांचे सहकारी हे एक पाऊल पुढे आहेत आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. आता बघा इथे कोणी, इथं आम्ही चौघेच आहोत. सगळी लाईन कोणाची दिसते? सगळे महिलांची दिसते ना, बरं वाटतं ना बघायला. आणि हे आम्हाला कायमचं म्हणजे उद्याला आम्ही सुद्धा बाहेर गेलो तरी आम्हाला परवा नाही, सगळी फुल लाईन झाली तरी आम्हाला खुशी वाटेल. कैलास शिंदे साहेब बरोबर आहे ना, पवार साहेब? तर अशा प्रकारचा तुमचा आनंद द्विगुणित व्हावा आणि तो व्हावा नाही असावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडेजी, ज्यांना या महानगरपालिकेची सर्वांची बारीक सारीक माहिती आहे तसे ते महेंद्र कोंडेजी. आज जागतिक महिला दिवस सालाबादप्रमाणे यावर्षी आपण सर्वजण एकत्रित भेटतो, इतगुज करतो. बाहेर स्टॉल लागलेले आहेत, जेवणाची तयारी झालेली आहे, कर्तृत्वान महिलांचा सन्मान आहे. आपल्या नवी मुंबईला महिला किती जागृत आहेत यांच्या उपस्थितीवरून आणि किती कर्तृत्वान आहेत यांच्या उपस्थितीवरूनच हे सर्व लक्षात येतं की
साहेब की जागा आता मोठी शोधली पाहिजे आपल्याला, ही जागा आता कमी पडायला लागली. पुढच्या वर्षी साहेबांनी सांगितलं सिडको एक्झिबिशन मध्ये घेऊ, चांगली सूचना आहे. मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणाचा संगम म्हणजे स्त्री आहे. स्त्री अनंत काळाची माता आहे, पत्नी अनंत काळाची माता आहे, बहीणही माता आहे. आपण सर्व दुःख सुख महिलांशी शेअर करू शकतो. आपण बघताच, मी 3 वेळा आमदार झाली. पहिला मी MLC असताना आमदार होती, जवळजवळ 21 वर्ष, आणि पालिकेत 5 वर्ष, तर 26 वर्ष या सत्तेच्या राजकारणात असताना प्रत्येक महिलेशी माझा नेहमीच बोलण्याचा संबंध येतो, त्यांचे प्रश्न ऐकून घेण्याचा संबंध येतो, सुखदुःख ऐकून घेण्याचा संबंध येतो. कधीकधी कोणाचं सुखदुःख ऐकताना माझ्यावरती पण वाईट प्रसंग येतो की यांनीच चढवलं असेल म्हणून. असे बरेच किस्से होत असतात आणि त्यातून आपण पुढे जात असतो आणि काम करत असतो. आणि पालिकेच्या माध्यमातून आज कर्तृत्वाचा ठसा उमटून तुम्ही जे काम करता आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळी तुम्हाला तुमच्या कामाला कशी प्रगती आहे. साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छिते, महिला बचत गट 2000 साली मी निर्माण केले. त्यानंतर पालिकेने महिला बचत गट तयार केले. मी त्या दिवसापासून सभागृहात असेल, पालिकेत असेल, की या बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला काम करतात, उद्योग तयार करतात, ज्या वस्तू तयार करतात, त्यांना मार्केटिंग मिळाली पाहिजे. आपल्याकडे असे मॉल आहेत, त्या मॉलमध्ये पालिकेने एखादं पत्र टाकून, पत्र काढून की त्यांना ठराविक जागा, ठराविक महिला बचत गटांसाठी शनिवार रविवार ही दिली गेली पाहिजे. तर त्यांना काहीतरी उद्योगाला चालना, माल बनवतात, अशा प्रदर्शनात येतात. आता आपण मोफत देतात, पण काही प्रदर्शनं जी असतात तिथे 10,000 रुपये स्टॉल भरून त्यांना या ज्या केलेल्या वस्तू मांडाव्या लागतात. मला वाटतं पहिली महानगरपालिका म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण नेहमीच पुरस्काराचं माध्यम असेल, शरीरसृष्टीचं माध्यम असेल, खेळाडूंचं, गणपती उत्सव, सगळ्या उत्सवामध्ये, सगळ्या कार्यामध्ये ही महानगरपालिका स्थापन झाली गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात त्यावेळी. आणि ते आजपर्यंत कार्यक्रम चालू आहेत आपले, हे अजून चालू राहावे, चांगल्या पद्धतीने चालू राहावे. त्याचा लाभ या सगळ्यात शेवटची जी महिला आहे माझी, जी घरात बसून काम करते, तिच्यापर्यंत हा लाभ मिळायचा असेल तर साहेब, सिडकोतून एखादा प्लॉट काढून या महिलांसाठी, यांनी केलेला उत्पादन केलेल्या मालासाठी तिथे प्रदर्शन भरलं जाईल. त्यांना तिथे माल बनवण्याची संधी मिळेल. 3-4 फ्लोअरची आपण बिल्डिंग तयार केली, तर उत्पादन केलेला माल खाली स्टोअर म्हणून विकला जाईल. प्रत्येक महिला बचत गटाला त्याच्यामध्ये प्राधान्य मिळेल. आपण सिडकोमध्ये साहेब केलं होतं ग्राम विकास केंद्र, माझ्याच माध्यमातून झालं होतं. कालांतराने आता ते बंद पडले. सिडकोला मी नेहमी सांगते रिपेअर करा. सर्व राज्यातल्या महिला, देशातल्या महिला तिथे येऊन स्टॉल लावायच्या, त्यांना उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळायची. जर तुम्ही बाजारपेठ यांना मिळवून दिली साहेब, तर हे कार्यक्रम घेण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या. त्यांच्या आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली झाली, त्यांच्या खिशात 2 रुपये असतील, तर निश्चित स्वरूपात त्या इथे कार्यक्रमाला आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि माझं हे नेहमीचंच मागणं आहे आपल्याकडे, आपण निश्चित हे काम आपण पूर्ण कराल अशी माझी इच्छा, आणि करालच आपण. आणि या संबंधीमध्ये मी जास्त काही बोलत नाही, पण आपण सगळ्यांनी मिळून, आज जागतिक महिला दिवस आहे, मी सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मी एक शेर बोलते तुमच्यासाठी. वार है, वार नहीं तलवार आहे, वार नाही तलवार आहे, शमशेरची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, तर ती धगधगता अंगार आहे. म्हणून स्त्री शक्तीला नेहमीच, मग ती घरातली असो किंवा बाहेरची असो, तिला सलाम केला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या विभागाचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार गणेशजी नाईक, आपल्या विभागाच्याच
लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे, माझे सर्व सहकारी सुनील पवार, सर्व माझ्या महिला अधिकारी, आपण सर्व महिला भगिनी आणि काही बंधूसुद्धा इथे उपस्थित आहे, सर्वांनाच माझा खूप खूप नमस्कार. आज जर आपण बघितलं असेल की महानगरपालिकेमार्फत महिला दिनाचं औचित्य साधून आपण हे कार्यक्रम करतो. हे कार्यक्रम करण्यामागची भूमिका आपल्याला आपल्या प्रती असलेली जो आदर व्यक्त करण्याची आम्हाला एक संधी असते. परंतु ही संधी असल्याबरोबरच आपल्याला समाजामध्ये दोन प्रकारे जर जागतिक महिला दिनाचं जर आपण त्याचं कारण बघितलं तर कशासाठी हा दिन केला जातो, आणि त्याच्यातला प्रामुख्याने एक महत्त्वाचा घटक आहे की महिलेला समान वागणूक, समान संधी आणि समान दर्जा ही लाभाच्या योजना असतील या महिला उन्नतीकरणासाठी आपण वापरतो. मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा आपण या योजनांचा फायदा करतो, वापरत आहे. परंतु एवढ्यावर पुढे जाऊन आपल्याला महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना आहेत. आपण जर बघितलं असेल तर आपल्याला माननीय पंतप्रधान महोदयांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अशा योजना आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याला कराव्या लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची जर बाब बघितली असेल तर महिला आणि पुरुषांच्या जन्म आपण जर याचं जर प्रमाण बघितलं तर त्याच्यामधली असलेली मोठी विषमता, आणि ती जिल्हावार विषमता वाढत जाते. मुंबईमध्ये ती खूप आहे. जर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गेलं तर आपल्याला जवळजवळ 1000च्या वर महिला 1000 पुरुषांच्या मागे आहेत. परंतु तेच जर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर तिथे ते प्रमाण कमी होतं. मराठवाड्यामध्ये ते प्रमाण आणखीन व्यस्त होतं. नागपूरमध्ये पुन्हा ते प्रमाणामध्ये आणखीन आपल्याला त्यांच्यामध्ये चांगली वाढ दिसते. आणि जर आज बघितलं तर राज्यामध्ये 1000 महिलांमागे 1000 पुरुषांमागे 929 महिला आजही आपण जर सेक्स रेशो आहे तो एवढा विसंगत आहे. आणि याच्यामुळे समाजामध्ये एक आपण जर बघितलं की समाजामध्ये ते आपल्याला समानता आहे, स्थिरता आहे, येण्यामध्ये अडचण होते. त्यांच्या आरोग्याबाबत जे प्रश्न असतात, विशेषतः आत्ता जे गर्भाशयाचे जे आजार आणि गर्भाशयामध्ये होणारे कर्करोग याचं निदान करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात कॅम्प आपण लावतोय. आणि माझी वेळीच निदान झाल्यानंतर 100% उपचार करता येतात. त्याच्यामधून आपल्याला आपली जी होणारी भविष्यातली जोखीम आहे, कुटुंबावर येणारी जी जोखीम आहे ती आपण टाळू शकतो. त्यामुळे ह्या योजनांचा आपण फायदा घेतला पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेमार्फत आपण ह्या वर्षी मुलींचे हॉस्टेल जे आहेत, विशेषतः मुलींसाठी ज्यावेळेस शहरामध्ये येतात त्यामुळेच त्यांना राहण्यासाठी जागा नसते, त्यामुळे विशेष हॉस्टेल आपण काही तयार करतो. त्याच्याबरोबर आपल्याला महिलांचे जे आपण ट्रेनिंग आहे त्यांचं प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण भूमिकेतून प्रशिक्षण आपण करतो. जर आपण आता बघितलं की 10 कोटी रुपये जवळ 9600च्या वर महिलांना आपण 10 कोटी रुपयाच्या प्रशिक्षणासाठी खर्च केले. परंतु हे खर्च केल्यानंतर ह्या महिला स्वतःच्या पायावर उभे राहतात का, पुढे काय होतं, म्हणजे 10 कोटी रुपये गेले, प्रशिक्षण झालं तर त्याचासुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. याच्याशिवाय आपल्याला काय कमी पडतो, आपण कुठे सुधारणा करायची त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. त्यामुळे मी माझ्या प्रशासनाला आणि विभागाला ही सुद्धा सूचना देतो की याच्यावर सुद्धा आपण काम केलं पाहिजे. फक्त आपण एक बाजूने दिलं तर दिल्यानंतर काय झालं हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना सांगतो. आपल्याला पुन्हा सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. बजेटची रक्कमसुद्धा वाढली पाहिजे आणि ती 90 कोटी रुपयामध्ये जावी आणि ती जाईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आता फेरीवाल्यांचं एकूण नियोजन करताना आपल्या शहरामध्ये 50% फेरीवाले अन्य शहरातले आहेत. त्यांच्या पोटापाण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्न करत, त्यांच्याविषयी मला काही घृणा नाही आहे, परंतु ज्याच्या शहरातल्या त्या लोकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता नवी मुंबईमध्ये, नवी मुंबईच्या आजूबाजूला सगळी शहर आहेत, त्याने आपल्या त्या फेरीवाल्यांना तिकडे घेऊन जावं. राहिलेले 50% फेरीवाल्यांचं पुनर्सर्वेक्षण होऊन त्यांचं नोड वाईज, सेक्टर वाईज, टाईप वाईज त्या लोकांच्या करता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करण्याकरता जागा आणि सिडकोकडून मिळालेल्या भूखंडामध्ये हॉकर्स प्लाझा निर्माण कराव्यात आणि त्या ठिकाणी फेरीवाल्यांना देताना त्याच्यामध्ये 20 ते 25% जागा
या महिलांकरता राखीव ठेवाव्यात. बचत गटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्यांनी केलेला जो व्यवसाय आहे त्या उत्पादित मालाला बाजार मिळावा म्हणून अशा प्रकारचा विचार मी माननीय आयुक्तांना सुचवलेला आहे आणि त्याची पाठपुरावा करून त्याला फलसादृश्य स्वरूप देण्याचं काम निश्चितपणे करू हा विश्वास व्यक्त करू. सर, झोपडपट्टी गावठाण असेल चटई क्षेत्र देतात आणि त्यामुळे गावठाण भागाला अन्याय होतो असं काही म्हटलं जातं. उपोषण देखील सिडको समोर करणार. एकूण पाहता सिडकोची भूमी अन्यायकारक असं म्हणणे, काय म्हणाल त्यावर? नाही, त्या बाबतीत मला काय माहिती नाही, परंतु मूळ गावठाणातला असो, सिडकोनी बांधलेल्या घरातला रहिवासी असो की झोपडपट्टीत राहणारे सगळे नागरिक आहेत, सगळे मानव आहेत, त्या सगळ्यांनाच सुखकर जीवन जगण्याकरता योजना तयार महाराष्ट्र शासनानं करायचं ठरवलेलं आहे आणि लवकरच त्या धोरण जाहीर होईल. सर, बीडमधलं एक प्रकरण ते म्हणजे त्यामध्ये जो आता आरोपी जो आहे त्याने हरिण देखील मारलेला आहे आणि हरणाचं मटण गेलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये त्याला कडक शिक्षा करण्यासाठी आपण काय नाही, अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे. मी आमच्या अधिकाऱ्याने त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल. म्हणजे बाब अशी आहे, कोणी टीका करावी, कोणी कौतुक करावं, हा राजकारणाचा भाग आहे. त्यांना चांगलं वाटलं, त्यांनी चांगलं बोललं. आता काय म्हणजे बाब अशी आहे की विरोधकांचे गुणगौरव आजकाल अभावाने होतं. विरोधकांमध्ये नसलेले दुर्गुण शोधण्याचं काम चालू आहे. ते स्तर जो खाली गेला आहे तो उंचवण्यासाठी एकमेकाचा खऱ्या अर्थानं सन्मान चांगल्या कामाकरता करावा ह्या मताचा मी पण आहे. मी आज जागतिक महिला दिनानिमित्त पहिला सर्वप्रथम सर्व महिलांना आणि माझ्या बंधूंना पण खूप खूप शुभेच्छा देईन, कारण ते सुद्धा आपल्याबरोबर असतात म्हणून आज आपण इथपर्यंत येऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, संदेश देण्याचं मी आज पालिका आयुक्तांना कैलास शिंदेंना सांगितलं आहे की महिला बचत गट 2000 मी स्थापन केलेले आहे. उत्पादन केलेल्या मालाला मार्केटिंग मिळत नाही, तर तुम्ही एक मार्केटिंगसाठी एक भवन मॉल असं काहीतरी बनवावं. तिथे या महिला बचत गटाचे उत्पादन पण करतील आणि त्यांना बाजारपेठ मिळेल आणि त्यांच्या हाताला काम मिळेल, 2 पैसे मिळतील, तर त्यांचं आर्थिक जीवन हे चांगल्या रीते सुखकर होईल. आणि सिडकोकडनं प्लॉट मागा. त्याचप्रमाणे वनमंत्र्यांनी सांगितलं की आपण सिडकोकडे प्लॉट मागून या महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यासाठी निश्चित स्वरूपात काम करू अशी मागणी केलेली आहे. दुसरी, महिलांना संदेश द्यायचा तर तुम्ही सक्षम आहात, मनाने सक्षम व्हा. सर्व बाबतीमध्ये कुबड्या घेऊन काम करू नका, स्पर्धेत राहा आणि मोठी दिव्य स्वप्न बघण्याची स्पर्धा करा, तर तुम्ही पुढे जाल. नंतर प्रत्येक वेळी असं वाटलं अपमान झाला, न्याय मिळाला नाही, मान मिळाला नाही, परिस्थिती डाऊन झाली, घरी बसून नाही. तुमच्यात कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, श्री आदिमाया शक्ती आहे, तिच्यात खूप प्रोटेन्शन आहे काम करण्याचं, तर तिने करावं असंच मी आज त्यांना सांगेन. जिद्द, मेहनत, लगन सोडू नये. धन्यवाद. मला लोकांना मी वेळोवेळी सांगते की तुम्ही जी तुमची घरं बांधायची आहेत, स्वतः माझंही घर पडलेलं आहे, बांधायचं आहे, तर तुम्ही आर्किटेक्ट नेमून प्लॅन तयार करून तो पालिकेला द्या आणि पालिकेकडे पास करून तुम्ही बांधा ना. तुम्ही कुठेही जागा मिळेल, एकाने बांधलं तोडत नाही, दुसरा बांधतो, मग दुसरा वाट बघतो, ह्याचं तोडत नाही, मग तिसरा बांधतो. अशा पद्धतीने घराची संख्या दिवसेंदिवस या 10 वर्षात तर जवळजवळ खूप वाढलेले आहे असं मी आपल्याला सांगू इच्छिते. पण आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करते की प्लीज पालिकेची परवानगी घेऊनच घर बांधा. जेव्हा तुमचं घर तुटतं तुम्ही मला सांगायला येता, मला खूप वाईट वाटते. घर खूप मेहनतीने बनत असतं, त्याचे एक एक वीट तुटते, तेव्हा आमच्यासारख्या लोकांना सुद्धा खूप वाईट वाटतं. तर माझा तोच आता प्रश्न आहे की सर्वांची घरं रेग्युलाइज करायची, तर अर्धी घरं सगळी सिडकोच्या प्लॉटवर बांधलेले आहेत आणि घरं कुठली तुटतात, गार्डनवर बांधलेली, शाळेच्या वर राखून ठेवलेली आणि अतिक्रमण केलेली. ते का देत नाही? कारण गार्डनवर प्लॉट असेल तर पालिका कशी सीसी देणार? काही लोक कोर्टात जातात, मग कोर्टामध्ये फोटो मागवले जातात, मग पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या नोकरीचा प्रश्न उत्पन्न होतो. अशा वेगळे वेगळे कारण आहेत आणि त्यासाठी आता ही बैठक आहे पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही लावलेली आहे.